नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बीडमधला अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण हे वरकरणी जेवढं सोपं दिसतंय तेवढं ते सोपं नाहीये. मुलीच्या लैंगिक शोषणाची आता SIT चौकशी होणार आहे. मात्र या निमित्तानं सुरू झालेले बीडमधले शब्दबाण काही वेगळंच सूचित करतायत. आत्ताच्या घडीला केवळ एकच मुलगी समोर आली आहे आणि या पीडितेच्या माध्यमातून जो तपशील हाती येतोय तो पाहता बीडमध्ये अनेक मुली या लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या असू शकतात. त्यातही महत्त्वाचा भाग म्हणजे हे लैंगिक शोषणाचं प्रकरण हे राजाश्रयासह इतक्या बिनदिक्कतपणे चालूच शकत नाही असंही निरीक्षण नोंदवलं जात आहे. अशा स्थितीमध्ये हे नक्की घडतंय ते कुणामुळे याच्याबद्दल राजकीय क्रियाप्रतिक्रिया समोर येत आहेत. बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला आणि त्यानंतर राज्यभरामध्ये संतापाची लाट उसळली. रस्त्यावर उतरून अनेक ठिकाणी आंदोलनं होत होती. या आंदोलनाच्या निमित्तानं महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पण त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती बीडमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेची. गेल्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे अगदीच थेट बोलायचं तर विद्यमान महायुतीचं सरकार सत्तेत येताच बीडमधल्या एका हत्येमुळे महाराष्ट्रभर वातावरण तापलं होतं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत बीडच्या कायदा सुव्यवस्थेचे वेळोवेळी धिंडवडे उडताना आपण पाहिले आहेत. हे जे दोन आरोपी आहेत विजय आणि ते खटोळकर, ह्या दोघांना पण अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ना, खरोखर बीड जिल्ह्यासाठी ते लाजिरवाण आहे. आणि महिला म्हणून आम्हाला तर इतकी लाज वाटायली ना, त्यांनी त्या मुलींचे नग्न व्हिडिओ घेतलेले आहेत. त्यांच्यावर जेव्हा जेव्हा त्यांना पाहिजे, बरं का, गेल्या 1 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे, त्यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा त्या मुलीचा वापर त्यांनी केलेला आहे. आणि खरोखर त्या मुलीनं डेअरिंग करून ह्यांच्या विरुद्धात जे इथं तक्रार दाखल केली तिचं आम्ही अभिनंदनच करतो. तिचं नाव आम्ही कुणालाच सांगणार नाही. बीडमध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे. आणि या बंदचं आवाहन सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्मीय यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. आणि आज आम्ही सर्वांनी मिळून पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे की दोन्हीही प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर यांना उद्यापर्यंत जर अटक नाही केली तर सोमवारी आम्ही बीड बंदचे हाक सर्व पक्ष, सर्व धर्मीय यांच्या वतीनं बीड बंदचे हाक दिलेली आहे. 15 वर्षापासून ह्या विजय पवारच्या कोचिंग क्लासेस बीडमध्ये नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी त्यांनी ओपन करून ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता आज प्रकरण समोर आलं. ह्याच्यामध्ये आणखी किती महिलांचे बळी गेलेत तर ह्याची आमची प्रामुख्याने मागणी आहे की ह्याची CDR चौकशी झाली पाहिजे. CBIने हा गुन्हा हातामध्ये घेतला पाहिजे. आजपर्यंत किती मुलींचे बळी ह्याच्यामध्ये गेले आहेत ह्याची सखोल आणि एकदम तळागाळाला जाऊन ह्याची माहिती काढून ह्याच्यावर आणखी कडक कारवाई आणि गुन्हा नोंद झाली पाहिजे. तर 15 तास होऊन गेले, आणखी गुन्हेगाराला अटक झालेली नाही. तर जोपर्यंत त्याला अटक होणार नाही तोपर्यंत सील पॅकच राहील आणि बीड बंदचे हाक आम्ही सोमवारी देणार आहोत. अर्थात हा सगळा संताप हा गेल्या दिवसांमधला होता. मात्र तो नोंदवणं या चर्चेत गरजेचं असल्यानं आम्ही तो आपल्यासाठी सादर केला. यानंतर बीडच्या निमित्तानं विधान भवनामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि SITची घोषणा म्हणजे विशेष तपास पथकाची घोषणा झालेली आहे. अर्थात बीडमध्ये जे घडलं ते धक्कादायक आहे. पीडितेनं मांडलेली कथा तर अंगावर शहारा आणणारी आहे. पीडित मुलीनं बालकल्याण समितीच्या समोर तिच्यासोबत काय घडलं ते तपशीलवारपणे सांगितलं आणि ते ऐकताना तपास अधिकारी पण हादरले. खाटोकर नामक शिक्षकानं केबिनमध्ये बोलवून पीडितेला आक्षेपार्ह स्पर्श केला. त्याच्या आक्षेपार्ह स्पर्श करण्याला विरोध केला तर पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारलं गेलं. मारहाण करूनही हा शिक्षक थांबला नाही. त्यानं नंतरही अत्याचार सुरूच ठेवले. शिक्षकानं पीडितेला कपडे काढायला लावले आणि त्या अवस्थेमध्ये
तिचे फोटो काढले. हे सगळं असह्य झाल्याच्या नंतर पीडितेनं पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा निर्णय घेतला. सदर याच्यामध्ये 17 वर्षीय मुलीच्या याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विनयभंग आणि पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी तात्काळ अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि या अनुषंगाने जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. याला कोणत्याही प्रकारचं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न बीड शहरवासियांनी करू नये अशी बीड शहर पोलिसांतर्फे मला त्यांना विनंती आहे आणि शांततेचं आवाहन मी पोलीस निरीक्षक शिवाजीनगर म्हणून त्यांना करतो. आता या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे का हे तपासण्याची गरजही बोलून दाखवली जाते. कारण ज्या पद्धतीनं अत्याचाराची मालिका अपेक्षित आहे, किंबहुना तक्रारकर्त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या अनेकांनी तसा संशय व्यक्त केलाय, ते पाहता एका शिकवणी वर्गात सुरू झालेली अत्याचाराची मालिका ही राजाश्रयाशिवाय शक्य नाही हे पुन्हा पुन्हा मांडावं लागतंय. झाल्या प्रकारामध्ये धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे आणि त्यांनी काही मुद्दे थेट मांडले आहेत. जी मुलगी रडून रडून सांगते की माझ्यावर एवढे अत्याचार झाले, थांबत नाही सांगताना एवढे अत्याचार तिच्यावरती झाले. आणि आपण माध्यम म्हणून माझी विनंती आहे, आपल्या माध्यमातून मी आज आपल्यालाही विनंती करतोय की ज्या बीडच्या मुलींवर लैंगिक अत्याचार कोचिंग क्लासेस मध्ये झाले त्यांना न्याय मिळेपर्यंत तो लढा आपला सुद्धा आहे असं समजून आता लढावं लागेल. 100% म्हसवाजोगच्या प्रकरणामध्ये जे काही मुंडे साहेब बोलले की 150 दिवस त्यांना बाहेर राहावं लागलं किंवा त्यांना जे दुःख आहे त्यांचं मंत्रीपद गेल्याचं, त्यांना त्या प्रकरणाबद्दल ते वाईट त्यांना ते वाटत नाही, पण त्यांना दुःख फक्त मंत्रीपद गेल्यामुळं आहे. या वादानं बीडमधला मुंडे विरुद्ध इतर हा संघर्ष सुद्धा उफाळून आलाय. या वादानं राजकारणाच्या पलीकडे असलेला आणि मराठवाड्यातला एक मूलभूत संघर्ष बीड विरुद्ध वंजारी हा सुद्धा उफाळून आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या नंतर आणि वाल्मिक कराळची पाठराखण करण्याच्या आरोपाखाली मुंडे यांना आपला पदाचा कार्यभार सोडावा लागला. या सगळ्या प्रकरणानंतर वाद मुंडे विरुद्ध इतर असा होता. तोच सामना आताही आहे आणि वेगळ्या पद्धतीने. जुना वाद आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बीड जिल्ह्यातला मराठा आणि वंजारी संघर्ष तसा जुनाच राहिलाय. वंजारी समाजाचं नेतृत्व धनंजय मुंडे, पंकजा मुंडे ही मंडळी करतात, तर बीड मधल्या मराठा समाजाचं नेतृत्व हे स्थानिक आमदारांच्याकडे आहे. वाल्मिक हा धनंजय मुंडे यांचा विश्वासू आणि वंजारी समाजाचा रॉबिन हुड समजला जायचा. मराठा नेते मुंडे यांच्या विरोधात प्रामुख्याने एकवटले होते. अद्यापही परिस्थिती बदललेली नाही. वाल्मिकवर संतोष देशमुखच्या हत्येचा ठपका आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायाच्यासाठी मराठा समाज आग्रही आहे. फेम असॅसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही. 25 वर्ष मी राजकारणात, 25 वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत. 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत. आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही, माझ्यावरही आरोप झाले नाहीत. पण हेच ते जे इथं येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघड पडणार आहे. SIT वरिष्ठ पोलीस अधिकारी, IPS अधिकारी, त्याही महिला यांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापित व्हावी आणि याच्यातला शेवटचा आरोपी जो कोण असेल त्याला शिक्षा व्हावी. आज मी माननीय
मुख्यमंत्र्यांचे, उपमुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे आभार मानतो. त्यांनी तात्काळ 24 तासाच्या आत मागणी केल्यानंतर SIT नेमण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. मी त्यांचे आभार मानतो. बीडच्या प्रकरणामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं आणि कायदा सुव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन जनतेला राज्यात कायद्याचंच राज्य आहे हे पटवून देण्याची गरज होती. राज्य सरकारवर त्या निमित्तानं दबाव होताच. खरं तर ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. कोचिंग क्लासच्या माध्यमातून येणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटना ही समोर आलेली आहे आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू. याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल. दरम्यान या प्रकरणातील आरोपी प्राध्यापक विजय पवार तसंच प्रशांत खाटोकर यांना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलंय. त्यांना न्यायालयानं 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. बीड पोलिसांनी जाहीर आवाहन केलंय की अशा पद्धतीचं आणखी कोणाला लैंगिक शोषणाच्या विरोधात तक्रारीचं प्रकरण सांगायचं असेल तर त्यांनी या संदर्भात पोलिसांना येऊन भेटावं. त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. हे सगळं पोलीस का करतात? कारण पोलिसांना संशय आहे की विषय जेवढा समोर आहे तेवढा तो खोलवर सुद्धा आहे. विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.